Hare
संजय महाराज देवकर आणि हरिभक्त परायण बद्रीनाथ महाराज थोरात प्रथम चाल म्हणतील समोर या सारा सार विचार करा उठावो
Hare
नामधरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निरसले संकट तराल दुर्घट भव सिंधू जलमुनिया कोय वाचे स्मरे नाम जलमुनिया कोय वाचे स्मरे नाम दरी हाची नेम ऐरनिसे तुका मने कोटी कोई ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे दयाच्या चिंतने निरसले संकट तराल दुर्घट भव सिंधू समचरण सरोजं सान्द्र नीलाब्दाभं जगननीत पाणिं मण्डलं मण्डनाना तरुण तुलसीमाला कण्डनं कण्डनेत्रं सदैदौलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा
तटे भीमरस्यं वरं पुण्डलिकाय दातुं मुनिन्द्रे समागत तिष्ठं समानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु देहनिवासी असणारे कैवल्यदानी परंपरा अभिमानी वैष्णव अग्रणी आणि भजन शिरोमणी महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागे मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील हा 4 चरणाचा अभंग आहे। आणि या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला नामाचं महत्व सांगतात आणि विचार कसा करावा आणि विचार करून आपला संसार सुखी कसा करावा, या देहाला मुक्ती कशी मिळवून द्यावी, या अभंगाद्वारे आपल्या जगद्गुरु तुकोबारा आपल्याला सांगतात। विठ्ठल कीर्तन रूपी सेवा चालू करण्या अगोदर अल्पसा परिहार देणे अत्यंत गरजेचं आहे। ते म्हणजे असे आज या ठिकाणी भगवान बाबा वामनभाव यांच्या वास्तव्याने पावन झालेला हा परिसर आणि या परिसरामध्ये गेले 12 वर्ष झाला आपण अखंड हरिनाम सप्ताह करत आहोत। हे चालू असलेलं आपलं 13वं वर्ष बरोबर। मग हे चालू असलेलं आपलं 13वं वर्ष आणि या 13व्या वर्षाची सर्व ग्रामस्थांच्या वतीने तसेच असणारे आपल्या गावचे सोनवणे सर असतील, माझे चुलते गणेश अण्णा असतील, तसेच बऱ्याच जणांची नाव काही इथं असताना आठवण आहेत पण तरी जेवढ्यांची आठवतील तेवढ्यांची घेतो। तरी आपल्या गावच्या आदिनाथ साहेब असतील, तसेच व्यासपीठ चालक आपले गोपाल महाराज, आपल्या पंचकृषीतले व्यासपीठ चालक गोपाल महाराज आहेत, अनिल काका कुलकर्णी आहेत, तसेच असणारे आपल्या गावचे ब्राह्मण काका ब्राह्मण काका तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने ही पहिली दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या वाटेला आली। मी माझं भाग्य समजतो आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो। का तर याचं कारण असं आहे की माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की भाऊंच्या आणि बाबांच्या दरबारामध्ये एक सेवा व्हावी। तर 13व्या वर्षाच्या सप्ताहामध्ये मला पहिल्या दिवसाची सेवा तुमच्या सर्वांच्या वतीने भेटली। खरंच मी माझं भाग्य समजतो। तसेच इथं असणारे आपले सरपंच उपसरपंच ते पण दिसणार, सरपंच उपसरपंच असतील, तसेच असणारे इथं संयोजक आयोजक नियोजक आपले साऊंड सिस्टीम वाले दादा असतील, तसेच आलेले माझे मित्रमंडळ। खरंच हे मित्रमंडळ आता काय सांगायचं त्यांच्याबद्दल, कारण की मला पहिल्यांदा दिसत्या सप्त्यात। आता बघा आज दिसलेत ना, आता हे लोक कधी दिसतात मला सांगता येतं नाही, डायरेक्ट शेवटच्याच दिवशी। तर हे मित्रमंडळ असतील, सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी मालकरी वारकरी गावकरी चप्पल चोर, परत म्हणायला नको महाराजांचे 2 तास कीर्तन ऐकलं पण महाराजांनी आपलं नाव सुद्धा घेतलं नाही। तसंच आलेले आपल्या महिला भगिनी, बचत गटाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कार्यकर्ते बघा ना कशा बसल्या तर। आता जरा पुढं सरकून बसा, हे तर काय मीटिंगला आलात का तुम्ही? पुढे सरका समोर सरका या उठून या पुढे या सर्वजण नका वेळ घालू। आधी वेळ खूप झाला, या समोर या पटापट, जरा समोर आल्यावर बरं वाटतं। आपल्या गावचा महाराज घरचा महाराज आहे, एवढं काय तवा त्याच्यात। या तुम्ही पण या जरा, असं बरं वाटतं जरा समोर आल्यावर। तर आलेल्या महिला भगिनी असतील, यातून त्या सर्वांच्या नियोजनात नाही पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या वाटेला आली। मी माझं भाग्य समजतो आणि माझ्या अभंगाकडे वळण्याचा मी प्रयत्न करतो। महाराज तर आपण 12 वर्षाला अखंड हरिनाम सप्ताह करतो बरोबर। मग मला सांगा की 12 वर्ष झालं आपण अखंड हरिनाम सप्ताह करतो, हे चालू असणार आपलं 13वं वर्ष। मग अखंड हरिनाम सप्ताह का करावा, का करावा अखंड हरिनाम सप्ताह? घरी करमत नाही म्हणून करावा का? टीव्ही मोबाईलला रिचार्ज नाही म्हणून करावा का अखंड हरिनाम सप्ताह?
मनोरंजन म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह आपण करतो का? तर त्याचं कारण असं आहे की देव, देश आणि धर्म या तीन गोष्टींच्या आपल्या विचारामध्ये, आपल्या मनामध्ये नवीन जागृती निर्माण होते, म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह आपण करतो. आणि प्रथमतः आपण देशाचा विचार करू. ज्या देशामध्ये आपण बोला, ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो, बरोबर. पूर्वीचे लोक महाराज देशप्रेमी होते. आताचे लोक देशप्रेमी आहेत, पण त्याच्यासोबत देशी प्रेमी येतं. पूर्वीचे लोक देशासाठी प्राण, आताचे लोक देशीसाठी प्राण. एवढाच फरक आहे फक्त महाराज. त्यामुळे पूर्वीचे लोक देशासाठी प्राण द्यायचे. आता मुलांना तुमच्या शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा आहे का? पोरीचं नाव नाही, नाही तर लगेच हा प्रतिज्ञा आहे ना. काय? भारत माझा देश आहे. म्हणजे माझं म्हणलं की प्रेम असतं. आपण म्हणतो भारताला माझा, आपण काय म्हणतो? भारत माझा देश आहे. माझं म्हणलं की प्रेम असतं. जसं गाडी, अरे बोला, मी एकटा असून माझा आवाज तिथपर्यंत चाललाय, तुम्ही किती जण बसलाय तरी मी मागच बसले. तर बोला, गाडी, बंगला, घर, जमीन, मामा, मामी, मामीची पोरगी. हा काय आहे का ना उत्तर? नाही. हो का? मामाचंच नाही अजून. तर जसं माझं म्हणल्यानंतर प्रेम असतं. आता या आपल्या मंदिराला म्हणतो का आपण माझं? आपण काय म्हणतो? आपलं सर्वांचं मंदिर आहे, बरोबर का? आपलं सार्वजनिक मंदिर आहे, गावाचं मंदिर आहे आपल्या. आता समजा हा माईक मी म्हणलं आपलं सर्वांचं आहे. काय म्हणते दादा? काय म्हणते माईक वाले? कुठून आला रे तू? कुठून आला? माझा माईक आहे तो, माझा. माझं म्हणल्यानंतर जसं प्रेम असतं, तसं या ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो, आपल्या देशामध्ये साधू संत नाही जन्माला आले महाराज. ध्यानात ठेवा, कधी बी आपल्या देशामध्ये साधू संत नाही ध्यानात आले. आपण साधू संतांच्या देशामध्ये जन्माला आलो. जेते हरिचे दास जन्मा घेती, जेते हरिचे दास जन्मा घेती, जेते हरिचे दास जन्मा घेती, जेते हरिचे दास. प्रतिकूल पावन तो देश, प्रतिकूल पावन तो देश, प्रतिकूल पावन तो देश, प्रतिकूल पावन तो देश. जेथे हरिचे दास जन्मा घेती, जेथे हरिचे दास जन्मा घेती. धर्मदाता झाला नारायण, धर्मदाता झाला नारायण. जेथे हरिचे दास जन्मा घेती, जेथे हरिचे दास जन्मा घेती. धर्मदाता झाला नारायण, धर्मदाता झाला पवित्र ते कोळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. आपण पवित्र अशा देशामध्ये आपण जन्म घेतलाय आणि आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्याला आपल्या देशाविषयी अभिमान वाटतो महाराज. आणि ही आपल्या देशाची, आपल्या भारताची संस्कृती महाराज. आपण सर्वजण एकत्र आलो तर ही संस्कृती आपली जपली जाते. म्हणून आपल्या मनामध्ये आपल्याला वाटतं आपला देश महान आहे, बरोबर का नाही? आपल्याला वाटतं आपला देश महान आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मनामध्ये देशाविषयी प्रेम वाटतं. दुसरं, धर्माचा विचार आपण करू. धर्म म्हणलं की आपल्याला काय आठवतं? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्म. पण धर्माची खरी व्याख्या काय? धर्म माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची माझा खरा धर्म. माणसाने माणसाला मदत करणे हा काय झाला? धर्म. माणसाने माणसावर प्रेम करणे काय झाला?
धर्म. आणि माणसाने माणुसकीसारखं वागणे हा काय झाला? वागतात का? विठ्ठल तर धर्माविषयी आपल्या मनामध्ये प्रेम वाटतं, बरोबर का नाही? तसं देव भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला सांगतात की देवाची धर्माची सेवा करा, देवाची सेवा केल्यासारखं. गीतेमध्ये आपल्याला सांगतात धर्माची सेवा करा, देवाची सेवा केल्यासारखं. म्हणून आपल्याला या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये 3 गोष्टींचे भर पडते, 3 गोष्टींचे विचारात जागृती होती. देव, देश आणि धर्म. वर्ष 13वे, दिवस पहिला. आणि असणारे आपले गंधर्वासारखे गायक सुनील महाराज कोकळे असतील, तसेच आप्पा महाराज कोकळे असतील, पांडुरंग महाराज गदादे, बापूसाहेब महाराज गदादे ते सुद्धा असतील, गोडशे. तसेच माझ्यासोबत आलेले माझे गुरुबंधू संगीत विशारद आपले बद्रीनाथ महाराज थोरात ते सुद्धा आलेले आहेत. तसेच आपले चंदू महाराज हरिश्चंद्र महादेवकर ते सुद्धा आलेले आहेत. मृदुंगमणी आपले असणारे गजानन महाराज गावंडे हे सुद्धा आलेले आहेत. तसेच ओंकार महाराज किरमे आपल्या पिंपळवाडीचे हे सुद्धा आलेले आहेत. रामेश्वर महाराज हे सुद्धा आलेले आहेत. हे सर्व या मंडळींचं माझ्यावरती प्रेम म्हणून ते आज आलेले आहेत. कारण तो चंदू महाराज आज माझ्यासाठी 400 किलोमीटरवरून आले. त्यांचं गाव हिंगोली. फक्त प्रेमासाठी आले माझ्यासाठी. त्याच्यामुळे माणसाने माणुसकीसाठी राहिलं पाहिजे, यांच्याकडनं शिकावं. कधी कधी असं वाटतं. विठ्ठल आणि विशेष म्हणजे माझे असणारे गुरुवर्य मृदंगाचार्य आपले शहाजी महाराज गदादे. खरं तर या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस मी आलो त्यावेळी माझे पहिले गुरुवर्य शहाजी महाराज आहेत. जसं की एखादं कुंभार गाडगं बनवत असताना त्या गाडग्याला जर चिरा पडल्या तर ती पुन्हा नव्यानं बुजवण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी मी चुकलो त्या त्या ठिकाणी मला 1 नाही तर 10 वेळा समजून सांगितलं गुरुवर्यांनी. खरंच जगामध्ये आई वडिलांचा गुरुचा आशीर्वाद असेल ना तर कशाची गरज लागत नाही महाराज, काहीही कमी पडत नाही. आणि या गुरुवर्यांचं खूप 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 आशीर्वाद आहे माझ्यावरती. कारण दुपारी मी गणगणित विसरलो होतो, पण त्यांनी दुपारी स्वतः फोन करून मला विचारला आलाय का. मी डायरेक्ट म्हणलं इथं गेल्यावरती आता भेटावं. माझ्याकडे यांचा नंबर नव्हता, त्याच्यामुळे बरेच दिवस झालं मी आता आळंदीत असल्यामुळे यांचा नंबर नव्हता. तर खरंच गुरुवर या हे सुद्धा आहेत आले, धन्यवाद त्यांना सुद्धा खूप खूप. तसेच हार्मोनियम वादक कांबळे महाराज असतील ते सुद्धा आले, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि कीर्तनाला मी सुरुवात करतो. विठ्ठल तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. पण कोणाला करतात? कोणाला करतात? मानवाला उपदेश करतात. बोलत चला मानवाला उपदेश करतात. बरोबर. एवढं कळलं तरी भरपूर झालं. ते म्हणतात महाराज आम्हाला एवढं पण कळत नाही का? तसं नाही, आपल्याला सर्व कळतं, आपल्याला सर्व समजतं, पण जे कळालेलं आहे का ते ओळख नाही महाराज, हा मोठा प्रॉब्लेम आहे. कारण आपण बघतो समाजामध्ये अनेक कीर्तन प्रवचन चालू आहेत, पण जो कीर्तनकार बाबा कीर्तन सांगत असताना श्रोत्यांना वाटतं कीर्तन माझ्यासाठी नाही चाललं, माझ्या शेजारी बाबासाठी बसलेल्या बाबासाठी चाललंय. पण बाबा तुझ्यासाठीच तो बाबा सांगतोय. किती अवघड आहे महाराज. त्याच्यामुळे समाजात अपेक्षित असं परिवर्तन दिसून येत नाही महाराज. बर, जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश केला मानवाला. बरोबर. पण मानवालाच का केला हो? 12 वर्षात आज आपण अखंड हरिनाम सप्ताह करतो, पण मानवालाच का केला उपदेश? 84 लक्ष यांनी सांगितलं. किती? 84 लक्ष. मग एखाद्या प्राण्याला का नाही केला? कारण या देहाकडे या पट्ट्याला दिलेलं एक ज्ञान आहे आणि ते ज्ञान फक्त या पट्ट्याकडेच आहे. आणि काही ज्ञान नाही आणि काही ज्ञान नाही
यात तेही घडे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे. मला सांगा बाबा, तुम्ही मला सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये असं कधी बघितलं की 10-12 गाडव एका ठिकाणी बसल्यात आणि भजन करतात? पाहिलं का कोणी? ते म्हणतात महाराज आमचं आयुष्य गेलं, काळ्याची पांढरी झाली, आम्ही त्याला परत कलर देऊन काळी केली, तरी सुद्धा आम्ही गाढवानं भजन करताना पाहिलं नाही. मग भजन कोण करत नाही महाराज? कोण करत नाही? जोरात बोला पोरांनो, भजन कोण करत नाही? बहिरांग होती पामुखी पशुकाय पाप पुण्य कळतं का? नाही. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगती. त्यांना काय घेणं नाही, पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही. त्यांचा जन्म कशासाठी झालाय? फक्त भोग भोगण्यासाठी. आपल्या सुद्धा बरेचसे आहेत, फक्त कळतंय का? त्याच्यामुळं पशु पक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही, म्हणून गाढव भजन करत नाही. मग आता महिला मंडळी, तुम्ही सांगा मला, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही असं पाहिलंय का की 10-12 म्हशी निघाले ना पंढरपूरला वारीला, ज्ञानोबा तुकाराम, पाहिलंय का? आजी म्हणत्या माझं आयुष्य गेलं बाबा, पण मी म्हशी वारीला जाताना पाहिल्या नाही. मग वारीला कोण जात नाही? कोण जात नाही? कोण? जर जोरात बोला ना, पुढे जात नाही. वारीला म्हशी जात नाही. मग मला सांगा, वारीला म्हशी जात नाही, गाढव भजन करत नाही, बरं तुम्ही सर्वजण कीर्तनाला आलात, तुम्ही माणूस आहे म्हणून कीर्तनाला आलात, पण जे आले नाहीत, जय जय रामकृष्ण आहे, आपल्याला त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही. विठ्ठल तरी बरीचशी मंडळी आलेत महाराज, खरंच बघून बरं वाटतं. बघा लांब लांब पर्यंत मंडळी आलेत. हा लगे बघा बघा, अरे थोडा विश्वास ठेवा र. बघा खरंच खूप सुंदर. मला वाटलं नव्हतं पहिल्या दिवशी एवढी येताल, तर तुम्ही आलात, धन्यवाद तुम्हा सर्वांना. तर मला सांगा, पशु पक्ष्यांना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. मग जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतात, बरोबर का नाही? पण उपदेश का करतात? कारण की आपलं हे संसारिक जीवन सुखी व्हावं, आणि ते कशाने सुखी होते? विचाराने होतं महाराज. तेच महाराज अभंगाच्या प्रथम
विचार करा उठवटी नाम धरा घंटी विठोबाचे. महाराज या अभंगात सांगतात आपण विचार करा, सार आसार चांगल्या वाईटाचा विचार करा महाराज. त्याने काय होईल आपलं जीवन आपण सुखरूप हो महाराज म्हणतात. पण आपण तसा विचार करतो का महाराज? विचार करत नाही. या मनुष्य देहाकडे फक्त विचार करण्याची ताकद आहे. कारण मनुष्य देह हे कसा आहे? विचार प्रधान प्राणी महाराज. मनुष्य देह हा विचार प्रधान प्राणी. त्याच्यामुळे मला सांगा, मासा प्राणी मात्र विचार करतात का? माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात की माशाला पकडायला जाणारा मासेमारी तो काय करतो? माशाला थोडस आमिष दाखवतो. त्याच्याकडे गळ असतो बरोबर ना? त्या गळाला आमिष दाखवतो, कणिक लावतो आणि ते पाण्यामध्ये टाकतो. टाकल्याच्या नंतर तो मासा विचार करतो का महाराज? ह्याच्यामुळेच आपले परदादा मेलेत, ह्याच्यामुळेच आपले बायका पोरं मेलेत, ह्याच्यामुळेच आपण अनाथ आहे. करतो का विचार? नाही करत महाराज. काय करतो मासा? डायरेक्ट आमिषाकडे जातो. आमिषाच्या मिसेनी ओंजळी मासा, उठून राजाचा मरण पावे, उठून राजाचा मरण पावे. आमिषाच्या मिसेनी ओंजळी मासा, उठून राजाचा मरण पावे, उठून राजाचा मरण पावे. आमिषेच्या मिळी गेली मासा, फुटोनी कसा मरण पावे. महाराज म्हणतात की माशाला ज्ञान म्हणजे प्राण्यांना ज्ञान करता येतं का? ज्ञान आहे का त्यांच्याकडे विचार करण्याचं? नाही महाराज, ते विचार करू शकत नाही. मग ज्यावेळेस तो मासा जाळ्यात अडकतो, वर काढल्याच्या नंतर त्याचा सुद्धा जीव जातो. पण त्याच्याकडे जर विचार करायची शक्ती असते तर त्याचा जीव गेला असता का? प्राणी मात्र विचार करत नाहीत महाराज. यांच्याकडे ते ज्ञान नाही. या देहाकडे ज्ञान आहे महाराज विचार करण्याचं. हो, पण आपण ज्ञान असून सुद्धा आपण विचार कसा करतो महाराज? विचार कसा करतो आपण? आपले विचार भौतिक जीवनातले असतात महाराज. आपले एवढेच विचार असतात. काय? याचा पान कसा करू, त्याच्या पोरीचं लग्न कसं मोडू, त्याच्या पोराचं लग्न कसं मोडू. हा म्हणतो या पट्ट्याकडे 50 एकर आहे. 50 कोण म्हणतो? पट्ट्या. आजनीन बापानी 45 एकर इकली, राहिलेली 5 एकर फुकीन, पण एक एकाची वा 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 अभ्यास. त्याच्यामुळं हे ज्ञान आपल्याकडे असून आपण असा विचार करतो. मग महाराज सांगतात बाबा रे, आपल्याला सुख कधीच भेटणार नाही असा विचार केल्यावर. जर आपल्याला सुखाने विचारले व्हायचं असेल, विचाराने सुखी व्हायचं असेल तर विचार हा सुखाचाच करावा लागेल महाराज. बरोबर का नाही? शास्त्रामध्ये दृष्टांत आलाय महाराज. महिषाया हो शृंग मम शिर प्रवेशती नवा. या दृष्टांतामध्ये काय सांगतात? शास्त्र सांगतं एका जणाचं घर गवळी वाड्यापाशी होतं महाराज. आणि त्या गवळी वाड्यात रोज 7 वाजता म्हशी सुटायच्या, म्हशी चरायला सकाळी. आणि मग तो व्यक्ती रोज एकच विचार करायचा. काय विचार करत असेल बरं? ही म्हस किती लिटर दूध देत असेल. हा तो विचार काय करायचा? त्या म्हशीची शिंगा महाराज अशी होती. ती कुठल्या मुरा जातीच्या म्हशी होत्या महाराज. त्याची शिंगा अशी होती. बरं त्या माणसाने विचार काय करावा? माझं डोकं त्या म्हशीच्या शिंगात बसल का नाही बसल, बसल का नाही बसल. बघा माणसांचे विचार महाराज. आता 4 महिने झाला तो विचार करत होता. आणि 4 महिन्यानंतर त्याचा मेवणा आला. आणि मेवणाने असं सहज दाजीला काय बोललं की दाजी लगेच म्हणावं घेणार. बरोबर का नाही? मग मेवणा आला. मेवण्याने दाजीला विचारलं का हो काय विचार करताय? दाजी म्हणाले मी एकच विचार करतो, या म्हशीच्या शिंगात माझं डोकं बसल का नाही बसल, बसल का नाही बसल.
मग मेवणे साहेब म्हणाले, विचार करिता काळ जाई वाया, तुम्ही एकच काम करा, उद्या प्रात्यक्षिक करून बघा. मग त्यांनी ठरवलं बाबा आता मेवण्याने सांगितलंय तरी नशीब मेवण्याने सांगितलं म्हणून उद्या तयार झाला. मेवणीने सांगितलं असतं लगेच एका मिनिटात गडी तयारच होता. म्हशीच्या गोट्यात गेला असतं तेव्हा, म्हशी सुटल्या नसतं तर. खरंय का नाही? त्याच्यामुळं शास्त्र सांगतं की तो हा विचार करत होता आणि त्याचा मेवणा आल्याच्या नंतर ना त्यांनी सांगितलं बघ प्रात्यक्षिक करून बघ. मग दुसऱ्या दिवशी म्हशीवाल्यांनी म्हशी सोडून दिल्या, पण म्हशी ज्यांनी ती म्हैस पाहून ठेवली का महाराज, त्या म्हशीने दूध काढताना बकेटीत पाय घातला. बरं पाय घातल्यावर बकेटीत आता तुम्ही म्हशीला असं सोडता का? म्हशीला चांगलं हाणलं त्याने गवळीवाड्याने, बरं हाणलं ते हाणलं, बरं म्हशी हाणायच्याच लायकीच्या असतात. खरंय का नाही? अर्थाचे अनर्थ करू नका. विठ्ठल विठ्ठल. म्हशी हाणायच्याच लायकीच्या असतात. बर ते मग काय झालं, त्यांनी जी म्हैस पाहून ठेवली होतं का लय हाणली होती ती आणि तिला 7 वाजता चरायला सोडून, आणि जशा चरायला सोडून दिल्या तशी ती म्हैस अशी टकाव 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 करत निघली होती. आता तोऱ्यात म्हशीला हाणलं का ते शांत बसणार आहे वेळ, असं मस्तपैकी बाहेर निघाली महाराज. आणि जशी बाहेर निघाली तसा हा गडी विचारत करायचा, महिषाया शृंग मम शिर प्रवेशते नवा. ते विचारच करायला माझं डोकं बसल का नाही. कुठं? म्हशीच्या शिंगात. हा म्हणजे झोपले नाहीत म्हणायचं. म्हणलं का झोपले काय, मग विचारावं लागतं ना असं. तर मग म्हशीच्या शिंगामध्ये ते डोकं बसेल का ना असा विचार करत होता. तशी ती म्हैस अशी समोर आली त्याच्या घराच्या आणि हा गडी उठला असं म्हशीच्या शिंगात डोकं घातलं. आणि जसं म्हशीच्या शिंगात डोकं घातलं, मला आता सांगा म्हैस काय करीन हो? म्हणजे उदय महाराज 5-25 वेळा गाड्याला आपटला आणि उकांड्यावर फेकला. गावचे कार्यकर्ते आले, उचलला त्याला दवाखान्यात नेला. बरं दवाखान्यात नेला आणि त्यातले कार्यकर्ते म्हणाले, ए डिया, अरे तो काय विचार केलता का नाही? म्हशीच्या शिंगात डोकं घालत असतं का कोण? मला सांगा आपल्या घरी म्हशीत कोणी प्रयत्न केलाय का? केलाय का? नाही? मग करून बघा. विठ्ठल मग आपले असे विचार असतात महाराज. मला सांगा काय घेणं दे नाही का त्याला? बरं कावळ्याला किती दात असते? काय करायचं तुम्हाला? कावळ्याला किती का दात असं? नाही तर ते बिना दाताचा असू द्या, बचावा असं ना. महाराज आपले असे विचार असतात म्हणून आपण सुखरूप कधीच होणार नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. पण कधी होणार? आपल्या विचारात फरक पडला तर. हो तुकोबरा गात्या दृष्टांत सांगतात महाराज. म्हणतात एका जणाचं लग्न जमत नव्हतं महाराज, लग्नाचे खूपच बोंब आहे हो. काय आमचं तसंच राहिलं, बरेच जण आमचं आता राहत लग्नाला आलाय, पण आता काय सांगा. विठ्ठल विठ्ठल. ज्यांचे लग्न झालं नाही ते आता एकच गाणं ऐकतात. यंदा तरी यावं माझं नाव सागरीच्या उखाण्यात. खरंय का? आणि ज्यांचं झालंय ते एकच गाणं ऐकतात. काय ए क्या हुआ कैसे हुआ कुछ पता नाही त्याला. मग बरा घोड्यावर बसलेला. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामुळं लग्नाचे बोंब आहे त्या बिचाराचं जमलं महाराज. खरंच लग्न मोडायची कामं करू नयेत महाराज. लग्न मोडायची कामं कोणीच करू नयेत, पाप लागते महाराज. त्याच्यामुळं लग्न जमलं त्या विचाराचं. आणि लग्न जमल्याच्या नंतर ना आखी वरात गेली त्याच्या लग्नाला. वरात गेली, अख्खा मंडप असा फुल भरला होता महाराज. फुल भरला होता. त्या म्हाताऱ्या माणसाला लई नाद असतो बा वरातीत जायचा. खरंय का? खरंय का? राहत म्हणा. बर म्हातारी माणसं बी गेली होते. मग त्यातल्या एका म्हाताऱ्याला दमच निघाला का तर मुहूर्त होऊन गेला. आता आपण बघतोच समाजामध्ये थोडासा मुहूर्त मागं पुढं होतं. मागं नाही होत कधी, पण पुढं होतं. त्याचं बी कारण आहे महाराज. नवरीला मेकअप करायला वेळ लागतो. नवरीला इकडून एक बट तिकडून एक बट आणि तिच्यापेक्षा फुलवरीलाच नटायला वेळ लागतो. खरंय का? त्याच्यामुळे काय होतं महाराज, वेळ लागतो. वेळ
मग त्याच्यामुळे थोडा टाइम पुढे गेला. बरं गेला पुढं, हे म्हातारं उठलं, कारण म्हातारं काय म्हाताऱ्याला टाइमाला सगळं लागतं, बरोबर का नाही. म्हातारं उठल्याच्या नंतर म्हातारं उठला असं महाराज स्टेजवर गेलं. बरं स्टेजवर गेलं, असं भव्य दिव्य असं मंडप मस्त पैकी जोरात, माणसं बिनसं आले होते, असं जेवणाची मस्त तयारी केली होती. त्या बिचाराचं कसं तरी जमलं होतं लग्न. तरी म्हातारं उठलं, स्टेजवर गेलं आणि स्टेजवरचा माईक घेतला आणि माईक घेऊन काय म्हणलं माहिती का, अरे कुठे गेला तो नवरदेव, झाला त्याचा तोंड, आणि कुठे गेली ती नवरी. आता ते गात्यातच पहा महाराज. महाराज काय म्हणतात, मांडवाच्या दारी आणीला माता, मने नवरी रांड, झाला ते नवऱ्याचे तोंड. मग अशी बोलणारी माणसं, बोलताना महाराज विचार करावा, अशी बोलणारी माणसं कधीच कुठं कार्यक्रमाला नेऊ नये. त्याला 2 भाकरी थापून द्यायच्या, 2 एक्स्ट्रा थापून द्या आणि त्याला म्हणायचं घरीच बसा, कोंबडे कुत्रे सांभाळा. बोलू ऐसे बोले, देवी बोले विठ्ठल बोले, देवी बोले विठ्ठल बोले, देवी बोले विठ्ठल बोले, बोलो ऐसे बोले, बोले बोले विठ्ठल बोले, देवी बोले विठ्ठल बोले, देवी बोले विठ्ठल. त्याच्यामुळे महाराज बोलताना विचार करावा. आता बरेच पुढारी गावगावर फिरतात, सकाळी दशक्रिया विद्यालय, संध्याकाळी येतात कीर्तनाला. बरं आल्याच्या नंतर आले, कीर्तन झालं की उठलेच बा, उठणं त्यांचं चालू करणं. आज आपल्या गावामध्ये रितेश महाराजांची सेवा झाली आणि हा आपल्या जन्मभूमीतलाच आहे. बर इथपर्यंत ठीक आहे. पुढं काय म्हणतो, तर या महाराजांनी सुंदर असं कीर्तन केलं. बर मग पुढं काय म्हणतो तो म्हणतो महाराजांनी सुंदर कीर्तन केलं तर सर्व ग्रामस्थ, समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. वा, म्हणजे जिवंतपणे आमचे हाडकं. वा 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 वा, त्याच्यामुळे महाराज बोलताना विचार करावा, त्याशिवाय पर्याय नाही. महाराज म्हणतात विचार कसा करावा, सार असा विचार करावा. हे झाला आपल्या भौतिक जीवनातला विचार. हो, बऱ्याच जणांना बऱ्याच विषयांमध्ये रस असतो, बरोबर का नाही. कोणाचा विचार असा असतो गाडी घेणं, बंगला बांधणं, घर, लग्न, असे विचार असतात महाराज. पण काय कायला माहितीये कशाचा रस असतो, काय व्यसनात रस असतो महाराज. व्यसनात बऱ्याच जणांना तंबाखूमध्ये, गांजामध्ये, दारूमध्ये रस असतो महाराज. मला सांगायचं काय, तंबाखूवाले जेवढं त्यांच्या बायकोवर प्रेम करत नाही का, तेवढं त्या तंबाखूवर करतात. इथं बसलेले कोणी बी सांगावं तंबाखू सोडतो का बायको सोडतो, असं फक्त विचारा त्याला. आधी तर विचारा वैतागलाय तो म्हणे बायको सोडलेली परवडत. खरंय का. त्याच्यामुळं तंबाखूवरती भरपूर जण प्रेम करतात. अहो या सरकारने किती प्रयत्न केला यांची तंबाखू सुटावी म्हणून. पहिल्या पुढीवर एक वाक्य येतं, याच्यामुळं हे शरीराला हानिकारक आहे बाबांनो, तुम्ही खाऊ नका. तरी सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. सरकारची जिरवली पण ह्यांनी सोडली नाही. काय अरे बोला काय. हा, तर सरकारची जिरवली पण ह्यांनी सोडली नाही, बरोबर. ते वाक्य काढलं, सरकारनं दुसरं वाक्य टाकलं. काय, याच्यामुळे कर्करोग होतो, हे खाऊ नका, हे शरीराला घातक आहे, तरी सुद्धा लोकांनी सोडले नाही. काय हा, जरा जोरात बोला हो, आवाज येत नाही फेटणं. हा, तर मग ते सुद्धा वाक्य काढलं. त्याच्यानंतर ना त्या पुढीवरती महाराज विंचू चिटकावला. अरे बाबांनो, ह्याच्यामध्ये विंचवासारखं झेर आहे रे, आता तरी सोडा बाबांनो. तरी सुद्धा लोकांनी सरकारची जिरवली पण यांनी सोडली नाही. काय, आता ते विंचू पटवून पळून गेला. आता त्या पुढीवरती सडलेलं थोबड चिटकावलं महाराज, सडलेलं थोबड. तरी सुद्धा लोकांनी सोडली नाही. काय, तंबाखू नाही. परत नीट ऐका, त्या पुढीवरती सडलेलं थोबड चिटकवलं सरकारने, तरी सुद्धा लोकांनी सोडले नाही. का,
परत एकदा ऐका, त्या पुडीवरती सडलेलं थोबड चिटकवलं तरी सुद्धा लोकांनी सोडले नाही. काय लाल विठ्ठल, आता तरी सोडा. काय तंबाखू विठ्ठल. अहो व्यसन हे काय करता, ही शरीराला हानिकारक आहे, घातक आहे. काय व्यसनाच्या नाद लागता. अहो काय दारू गांजा पेता महाराज. अहो तुम्हाला लय दारूच प्यायची ना, अशी दीडदमडीची काय पेता. एका ब्रँडचं नाव सांगतो, ती ब्रँड घ्या आणि एकदा ती ब्रँड घेतला तर तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा नशा चढली की ती नशा उतरतच नाही महाराज. त्या ब्रँडचं नाव काय आहे? अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा. एक बार हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. त्याच्यामुळं ही दीड दमडीची काय पेता, रात्री पेली की सकाळी उतरते. तुम्ही तर बोला ना तेवढं. बर महिला मंडळ बचत गट तुम्हाला सुद्धा सकाळ सकाळ चालत तुमचं कर्जत राशीन, राशीन कर्जत, कर्जत राशीन. मधलं स्टेशन थांबायला तयार नाही. काय काय यांचे तर 32 स्टेशन काय पण महाराज. कोण्या स्टेशनला पुरवतात त्यांनाच माहिती. लय अवघड आहे महाराज. त्याच्यामुळे दारू गांजा प्यायचं नाही, ह्यानं आपलं कल्याण होत नाही. मग कुठला ब्रँड घ्यायचा? हरिनामाचा घ्यायचा. अहो हा ब्रँड कोणी कोणी घेतला? ध्रुव बाळाने, मीराबाईने, राधाजीने. अहो मीराबाई तर राजाची पोरगी होती, कोणा भिकाऱ्याची नाही महाराज, राजाची. पण ती सुद्धा हरिकीर्तनात, भगवंताच्या हरिकीर्तनात नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 अहो या कीर्तनात कोण नाचलं नाही, या जगाच्या बापांना नामदेव महाराजांचं कीर्तन चालवायचं तर स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा कीर्तन. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंग. 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 ज्ञान देवा बोला भंग. धने म्हणे नाम देवा बोला भंग. अभंग भरता रंग कीर्तने भरता. प्रेमाचे चंद्रे विठ्ठल नाचुला. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, देवाचा गळा पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले गले.
कीर्तनामध्ये, या हरिकीर्तनामध्ये तुम्ही जर नाचलात तर तुमच्या देहाचं कल्याण होतं. धन्य जगी तुझी एक हरिरंगी नाचे, किती सुंदर सप्ताह आपला चालू आहे. बरं वाजवणारे किती जण करेल, पण एक सुद्धा उठलं नाही महाराज नाचायला. अहो हिंमतच नाही. अहो ती मीराबाई कुठं, आत्ताची मीराबाई कुठं? ती मीराबाई भगवंताच्या नामचिंतनात नाचायची, भजनामध्ये नाचायची. आणि आताची मीराबाई सैराट झालं जी झिंग 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 झिंगा. गाणी पण काय निघल्या, पाखरा आजाद केलं तुला वा. गाणे तर कसे निघावात अजून होय. अहो कोण बायकोच्या तालावर नसतं, कोण डीजेच्या तालावर नसतं, कोण बँजोच्या तालावर नसतं. पण तुम्ही तिथं नाचलेलं तुमच्या आयुष्यात देव लिहून घेईन का नाही त्याच्या डायरेक्ट माहित नाही. पण तुम्ही जर या हरिकीर्तनात नाचला तर माझा पांडुरंग परमात्मा तुमचं नाव त्याच्या डायरीत लिहिल्याशिवाय राहणार नाही, त्याचं डायरीत लिहिल्याशिवाय नाव राहणार नाही. त्याच्यामुळे आता प्रगती करा. काय मुलं आता 2-4 घाला दिला माझ्यासोबत असू द्या कोणीतरी. आमच्या गावचे आम्ही दोघच महाराजांचे नातू आणि आम्ही असू दे झालं 2-4 जण. जरा धार्मिक प्रवृत्तीकडे वळवा आपली पोरं. आपण काय तर बघतोच कसा चाललंय. त्याच्यामुळं ह्या पोरांना हरिकीर्तनामध्ये नाचवाय शिकवा. बरं आपल्यातलं एखादं पोरग उठलं मनाने, उठलं उठत तर नाहीच, पण उठलं आणि कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहिलं तर लगेच एखादं म्हातार म्हणतं तुला काय येतं, बस खाली बस खाली. आडवा टाळ आडवा वाजू दे ना, तुला उठला बी नाही ना. बरोबर आहे का नाही? अहो जर एखाद्याची इच्छा असेल ना टाळ घेऊन उभा राहायची तर त्याला कधीच अडवू नका. त्याने आडवा वाजू द्या ना. वाजवलं म्हणून काय झालं, शिकताना माणसं आडवा कसा बी वाजवतात. आम्ही शिकताना आम्ही आडवं टाळ वाजवतो. गुरुवारी समोर विचारायचं त्याला. त्याच्यामुळं ह्या परमार्थ दृष्टीकडे या आपल्या मुलांना वळवा. काळ खूप भयानक आहे महाराज. त्याच्यामुळे यांना आपल्या परमार्थिक दृष्टीकडे आणि यांना जरा नाद लावून द्या. कशाचा? हरिकीर्तनाचा. विठ्ठल तर महाराज म्हणतात अशा विचाराने. आणि मी हे जे सगळं सांगितलं ते आपल्या विचारावरती बर का. आपला अभंग धरून चाललोय की आपल्या मनामध्ये विचार यावेत की गांजा गुटखा सोडावा आणि तुम्ही हरिनामाचा प्याला घ्यावा. यासाठी विचार, नशा म्हणजे विचार. हरिनामाची नशा केली मीराबाईंनी म्हणजे विचार बदलले आपले. त्याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की सार असार असा विचार करा, चांगल्या वाईटाचा विचार करा महाराज. चांगल्या वाईटाचा कसा सार. ऐका, सार कशाला म्हणावं? आपण जो खारी खातो तो काय झाला, सार झाला. आतलं जे बी असतं ते काय हो, आसार झाला. मला सांगा, आंबा, आंब्याचं कातड आणि आंब्याची कोय कशी झाली, आसार. आणि असणारा जो आंब्याचा रस आणि आंब्याचा आतला गाभा तो कसा झाला, सार झाला महाराज.
त्याच्यामुळे असा असार सार याचं डोक्यामध्ये घ्या आणि चांगला वाईट कशाला म्हणायचं याचा विचार करा, तरच आपल्याला या नरदेहातनं मुक्ती आणि आपल्याला संसारातनं आपल्या नरदेहाच्या या नरदेहाला मुक्ती मिळवून देऊ आपण विचाराने फक्त आपल्या. हो बरोबर का नाही? तसं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्यांचं मंथन केल्यानंतर जे सार वरती येतं का त्याचं नाव विठ्ठल आहे, म्हणून नामधरा कंठी विठ्ठलाचे. त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नाम धरा कंठी विठोबाचे. छत्रपती शिवराय ज्यावेळेस तुकोबारायला नगरांना पाठवतात त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला हे नको आहे दादा, आम्हाला हे राजे नको आहे. का नको आहे? कारण त्यांचं म्हणणं असं आहे की मला हे नको आहे. तुम्ही जर मग राजे म्हणाले आम्ही सुखी व्हावे, म्हणजे कोण? तुकोबाराय सुखी व्हावे म्हणून मी हे देत आहे. आम्ही जने सुखी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जर आमचं जर सुख पाहिजे असेल ना तुम्हाला तर तुम्ही आम्ही जने सुखी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी. आणि गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घाला, कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी असं म्हणतात. कोण? तुकोबाराय. कोणाला? छत्रपती शिवरायांना. म्हणून नामधरा कंठी विठोबाचे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला हे विचार सार असार असा विचार करायला सांगतात. बरोबर. बर मग आता तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं काय? बरं आम्ही धरलं भाऊ विठ्ठलाचं नामस्मरण केलं, आम्ही सार असार चांगला विचार केला, पण मग त्याने काय होईल? निर्सवले संकट. कोणाच्या? तुमच्या आमच्या. देवाच्या चिंतनाने आपल्यावरचं संकट दूर होतं. मला सांगा अर्जुनाच्या पुढे राहून सांभाळ कोणी केला? द्रौपदीचा सांभाळ कोणी केला? ध्रुव बाळाचा सांभाळ कोणी केला? एवढंच नाही तर फक्त प्रल्हादाचा सांभाळ कोणी केला? अहो स्वतःचा बाप आपल्या मुलाला मारायला निघालेला का? तर फक्त देवाचं नामस्मरण करतो म्हणून. त्याला उकळत्या तेलामध्ये टाकलं तरी सुद्धा काय झालं नाही का? तर हा जगाचा बाप त्याच्या पाठीशी उभा आहे. म्हणून मग आपल्यावरती येणार संकट का? आपल्यावरती येणार संकट का? पांडुरंग परमात्मा त्यांच्यावरती येणार नाही. जर आपल्याला संसारात सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल, तयाच्या चिंतने निर्सले संकट तराला दुर्गट भाऊ सिंधू. मग आपल्याला संसारात तारून जायचं असेल तर एकच काम काय? विठ्ठलाचं भजन करणे, एवढंच काम महाराज. हे ताना विठोबाचे पर्वत जळती बाबाचे, पर्वत जळती बाबाचे. ताना विठोबाचे, विठोबाचे पर्वत जळती बाबाचे.
महत्वाचे. त्याच्यामुळे विठ्ठलाचं नामस्मरण करा असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आपल्याकडे वेळ कमी पण बोलणं जास्त आहे, त्याच्यामुळे आता वेळेनुसार आपल्याला चालावं लागणार आहे. बरोबर का नाही? चला, पहिलाच दिवस आहे, थोडा होता असं तसं. बरोबर का नाही? तर मग वेळेनुसार आपण चालायचं. बरोबर का नाही? त्याच्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात काय, तर चिंतन करा देवाचं. बर, चिंतन केल्यानंतर काय होईल? काय होईल? बर, चिंतन करायचं. पण कसं करायचं? या जन्माला आल्यावर चिंतन करायचं, या जन्मात आल्यानंतर चिंतन करायचं. बरोबर का नाही? तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. अखंड देवाचं भजन करायचं. म्हणून तुकाराम महाराज काय सांगतात, जन्माला आल्यावर आपण जर देहाचं भजन केलं तरच आपल्याला यातनं सुटका आहे, यातनं मुक्ती, नाहीतर नाही. आपण असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण भजन करू. विठोबा रघुमाई, हरी विठोबा रघुमाई, सर्वांनी बोला जय जय विठोबा रघुमाई, जय हरी जय साधू संतांची सेवा करा. आणि ज्यावेळेस आपण या साधू संतांची सेवा करून तेव्हा लोक आपली काय सेवा केल्याशिवाय राहणार नाही का. तर त्याचं उदाहरण असं आहे की आपण गोपीनाथरावजी
मुंडे साहेबांना आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांचा फोटो आहे का तर त्यांनी माझ्या बाबांची आणि भाऊंची अखंड सेवा केली म्हणून त्यांचा फोटो आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या घरामध्ये. आता टाइम कमी असल्यामुळे थोडंफार बोलण्यासारखं तर भरपूर आहे. चरित्र तर बाबांचं किती सांगावं किती नाही असं आहे. पण आता पहिला दिवस असल्यामुळे टाइम कमी असल्यामुळं जेवढं होईल तेवढं आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आता काय 5 मिनिटं राहिले 5 मिनिटं सुटका. त्याच्यामुळं या साधू संतांची सेवा करा आणि या साधू संतांची जर आपण सेवा केली तर आपल्याला नक्कीच देव काय करतील आपल्याला सुद्धा जीव लावतील आपल्यावर प्रेम करतील आणि असल्याने आपल्या संसारातनं मुक्त करण्याचं काम करतील. बरोबर का नाही. त्यामुळे या साधू संतांची सेवा करा. बरं साधू संतांचं जर नामस्मरण केलं देवांचं नामस्मरण केलं तर काय होईल तेच तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात तुका म्हणे कोणी कोळी ते पुणेचा तुका म्हणे कोणी कोळी ते पुणेचा तुका म्हणे कोणी कोळी ते पुणेचा तुका म्हणे कोणी कोळी कोळी भावे गाता गीता विठोबाचे भावे गाता गीता विठोबाचे दयाचा पिताने निसले वृंदावन दयाचा पिताने निसले Ah
आपण जर नामस्मरण केलं तर आपल्या कोटी कुलांचा उद्धार होतो. बर, आता सर्वात महत्वाचं म्हणजे त्या दोन तुळशी घेऊन उभा राहिले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण ही काळाची गरज आहे महाराज, ही काळाची गरज आहे आणि ते आपला संस्कृती धर्म जपताय. कारण माझ्या भगवान बाबांच्या पवित्रतेचा दाखला सुद्धा तुळशी मातेनं दिला होता, लक्षात राहू द्या. तर सर्वांना धन्यवाद देतो आणि असणारे कोणाकोणाची नावं घ्यायची राहिलं असेल तर मला माफ करा. तुमच्या घरातला असेल तर मला माफ करा, कारण मी तुमच्या घरातलाच आहे. त्याच्यामुळं झालेली सेवा भगवंताच्या चरणी आणि माऊलींच्या चरणी, गुरुवारांच्या चरणी आणि माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर